ठरला माझा मेनू. काय? गेस करा बरं काय असू शकतो. आहे ना. तुमचा फेवरेट आहे तुमचा आणि त्रिशाचं. खरं खरं सांगायचं. खरं. बिघडलं असेल काय टेस्ट तर मागच्यापेक्षा वेगळा आहे. मस्त. चांगला झाला. नो शुगर नो जॅगरी. जॅगरी पण नाही मग स्वीट कशामुळे? पटकन असं झटपट असं सांबार कसं बनवायचं. सो तेव्हापासून मी हीच ट्रिक फॉलो करते की डिरेक्टली. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर छान अशी आजच्या दिवसाची सुरुवात गरमागरम पोह्यांनी झाली होती. आठवड्यातून एकदा तरी आमच्याकडे हा मेनू बनतोच. पोहे हे राजेशना खूप जास्त आवडतं आणि त्रिशाला पण. आणि त्याचसोबत आजकाल राजेश अल्टरनेट डे बॉईल एग पण घेतात. सो ते जास्त त्यांनी त्यांच्यापुरतं एक बॉईल एग प्रिपेअर करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हळद, मीठ, लाल तिखट वगैरे हे टाकून घेण्याचं काम चालू आहे. मी फारसं असं बॉईल एग खात नाही आणि त्रिशा तर अंडी बिलकुलच खात नाही. सो त्यांच्यापुरतं हे बॉईल एग आणि पोहे असे रेडी झाले आहे. आणि ते ऑफिसला गेल्यानंतर, त्रिशा स्कूलला गेल्यानंतर माझं हे घरातलं सगळं आवराआवरीचं काम सुरू झालेलं असतं. सकाळी एकदम घाई गडबड असते, खूप धावपळ असते. त्यामुळे स्वयंपाक करताना किंवा ब्रेकफास्ट बनवताना प्रॉपर असं वस्तू सगळ्या लगेच जागच्या जागी नाही ठेवल्या जात, जे की संध्याकाळी माझ्याकडून एकदम व्यवस्थित होतं. बट सकाळी घाईच्या वेळी हे सगळं नाही होत. त्यामुळे भरपूर पसारा होतो किचनवर आणि भांडी पण भरपूर निघतात आणि पूर्ण किचन असं मेसी झालेलं असतं. तर तेच मी आता मस्त इथे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर जस्ट माझं आता सगळं घरात आवरून झालं, आंघोळ वगैरे झाली आणि इतक्यात मी जेवण पण करून घेतलं. अजून त्रिशा यायला बराच वेळ आहे आणि जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मी डीमार्टमधून ड्रायफ्रूट्स वगैरे घेऊन आली होती. म्हटलं लाडू बनवूया, कारण रोज सकाळी मी त्रिशाला एक लाडू देते. कारण सकाळी ती दूध वगैरे काही पिऊन जात नाही, तिला सकाळी दूध प्यायला नको वाटतं, ती नाही तयार होत. तर मग काहीतरी खाऊन गेलं पाहिजे असं मला वाटतं. सो मी तिला ड्रायफ्रूट्सचा लाडू देत असते. आणि 9:30 वाजता तिला स्कूलमध्ये ब्रेकफास्ट असतो. सो ती 9:30ला ब्रेकफास्ट करते आणि लंच बॉक्स घरून घेऊन जाते आणि दूध ती संध्याकाळी पिते. सो मी ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवत असते आणि प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी इन्ग्रेडियंट्स ॲड करून चेंज करून असं मी बनवत असते. तर यावेळी मी बनवणार आहे ओट्सचे आणि ड्रायफ्रूट्सचे असे लाडू दोन्ही मिक्स करून. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया. तर मी आता बनवायला घेते. मी पहिले घरातलं सगळं आवरून घेतलं आणि मग करावं असं म्हटलं, कारण मग सकाळीच करायला घेतलं की नको वाटतं, कारण घरात ऑलरेडी भरपूर पसारा असतो. सो सगळं आवरून झालं, छान आंघोळ झाली, जेवण झालं की मग निवांत वेळ असतो, मग करायला बरं पडतं. सो आता माझं सगळं आवरून झालं. आता लाडू बनवायला घेते मी आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते. तर लाडूसाठी मी आत्ता इथे घेतलं आहे खजूर. हे सीडलेस नाही आहे, यात सीड्स होत्या. मी काल याचे सीड्स वगैरे काढून ठेवले होते. आणि हे मी 400 ग्रामचं पॅक घेतलेलं, त्यातलं हाफ घेतलं आहे म्हणजे 200 ग्राम. आणि हे ड्रायफ्रूट्स ॲक्च्युली मी डीमार्टमधून मिक्स ड्रायफ्रूट्सचं पॅकेट घेऊन आली होती अर्धा किलोचं, ज्यामध्ये काजू, बदाम आणि किसमिस असे हे 3 ड्रायफ्रूट्स होते. सो हे पाव किलो घेतले आहेत मी, म्हणजे तिन्ही मिळून पाव किलो आहे. बट मी ते आता सेपरेट करून घेतले की तुपात भाजायला बरं पडेल, एकत्र व्यवस्थित भाजल्या नाही जाणार, म्हणून मी ते सेपरेट करून घेतले आहे. आणि इथे आहे हे वॉटरमेलन सीड्स, हे 50 ग्रॅम घेतलेत मी. आणि तीळ घरात होती तेवढी घेतली मी. आणि इकडे आहे ओट्स 200 ग्रॅम घेतलेत मी. आणि इकडे सगळं भाजण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे, सो तूप घेतलं आहे. तर आता एक एक करून मस्त सगळं तुपामध्ये भाजून घेऊया. तर ओट्स भाजायला घेतले मी पहिले, आणि ओट्स भाजायला मी तूप वगैरे काहीच घेतलं नव्हतं, असंच ड्राय रोस्ट करून घेतले. हलकेसे असे लालसर होईपर्यंत हे छान भाजून घ्यायचे. मी सगळे ओट्स मस्त एकसारखे असे भाजून घेतले. हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही आणि एकसारखे भाजले जातात. तर इथे तूप घालून घेतलं होतं मी आणि बदाम पहिले भाजून घेते. नॉर्मल अगदी छोटासा 1 चमचा तूप घातलं होतं मी. आणि त्यात आता हे छान मस्त असे हलकेसे त्याच्यावर असे ब्लॅक स्पॉट्स येतात, म्हणजे भाजल्यासारखं होतं. ते आले की काढून घ्यायचे. तर छान आपले हे बदाम झालेले आहेत, सो मी काढून घेते.
आणि आता यात मी काजू असेच छान भाजून घेणार आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. मी इथे हे मिक्स घेतलेले, सो त्यातले 1/2 किलो सेपरेट काढून जसे निघतील तसे घेतले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. हे बघा लगेच कलर चेंज व्हायला लागला आहे. आपण हे पण आता काढून घेऊया. आता मी आणखी थोडंसं तूप ॲड केलं. आता मी यात सगळे किशमिश आहे ते भाजून घेणार आहे. छान असे भाजून घेतले तर टिकतात जास्त दिवस लाडू व्यवस्थित. आणि तुपात भाजले की हेल्दी असतं. सो तूप वगैरे भरपूर घालून असे भाजून घ्यायचे. गरम असल्यामुळे पटकन होत आहेत ते. हे पण मस्त छान असे सगळीकडून भाजले गेले की काढून घेऊया आपण. हे बघा अशा प्रकारे मस्त टम्म फुगायला लागतात ते. आणि मग आता हे काढून घ्यायचं. यात अजून 1 चमचा मी तूप ॲड करते, कारण किसमिसमध्ये बऱ्यापैकी तूप सोप झालं. आणि आता हे वॉटरमेलन सीड्स आणि तीळ दोन्ही सोबतच भाजून घेते. हे बघा मस्त असे लालसर कलर आलाय. आता काढून घ्यायचे. सीड्स फ्राय केल्यानंतर कढईत थोडं पण तूप उरलं नव्हतं, कारण सीड्समध्ये बऱ्यापैकी तूप सोक झालं होतं. त्यामुळे मी नंतर पुन्हा 2-1 चमचे तूप ॲड केलं आणि खजूर त्यात मस्त फ्राय करून घेतले तुपामध्ये. जसे बाकी ड्रायफ्रूट्स फ्राय केले तसेच करून घ्यायचे. आणि असे सगळे इन्ग्रेडियंट्स छान तुपात भाजून झाले आहे. आता हे थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर मग ते ग्राइंड करायला घ्यायचे. तर हे सगळं छान थंड झालं आहे, तर ग्राइंड करून घेऊया. पहिले मी ओट्स ग्राइंड करून घेते, नंतर ड्रायफ्रूट्स करून घेते. तर हे बघा अशा प्रकारे एकदम पावडर फॉर्ममध्ये हे ग्राइंड करून घ्यायचं. मस्त ग्राइंड झालं आहे. आता मी हे सगळे ड्रायफ्रूट्स एक करून ग्राइंड करून घेते. तर इथे सगळं मस्त ग्राइंड करून झालं आहे. तुम्ही बघू शकता हे खजूर आणि किशमिश ह्याचं पेस्ट आहे. यातच आपण हे सगळं मस्त मिक्स करून घेणार आहे. गोळा बनतो छान असा. आणि मग त्याचे लाडू करून घ्यायचे. आणि खूप जर तुम्हाला असं वाटलं की हे खूप ड्राय झालं आहे, बांधता नाही येते, तर तूप वगैरे घालायचं, ज्याने छान बाइंडिंग पण येतं. सो हे बघा अशा प्रकारे मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग लाडू बांधायचे. हे बघा मी तूप आणखी ॲड केलं, कारण थोडं कोरडं वाटत होतं मला. सो मी 3 ते 4 छोटे आपले जे पोह्याचे स्पून असतात तेवढे 4-1 स्पून मी तूप मेल्ट करून ॲड केलं. आणि अशा प्रकारे मस्त असा गोळा होतोय बघा आता छान. तर मस्त आता याचे मी लाडू करून घेते. हे बघा एकदम इझिली होतोय. आणि आम्हाला खूप गोड असे लाडू नाही आवडत, मीडियम आवडतात. खूप गोड नाही खात आम्ही तिघं पण. आणि त्रिशाला पण फार असे गोड नाही आवडत. सो खजूर घातलं आणि मनुके घातले. ह्याच्यात स्वीटनेसमध्ये हे लाडू मी बनवून घेते. गूळ वगैरे किंवा साखर वगैरे असं काहीच ॲड नाही केलेलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गूळ ॲड करू शकता जर गोड आवडत असेल तर, बट मी नाही केलं आहे. हे बघा अशा प्रकारे मस्त असे हे लाडू बनवून तयार आहे. छान होतात, एकदम टेस्टी लागतात आणि तितकेच हेल्दी पण आहेत. खूप मोठे नाही करत मी, कारण सकाळी त्रिशाला खायचा असतो तर खाल्ला पण गेला पाहिजे आणि हेवी पण असतो. त्यामुळे अशा साईजमध्ये मी हे करून घेते. चला आता मी हे सगळे लाडू बांधून घेते. तर हे सगळे लाडू मी बनवून घेतले. ऑलमोस्ट 31 लाडू बनलेत आणि टेस्ट पण एकदम छान झाली आहे.
आता हे मी एका एअरटाईट जारमध्ये पॅक करून ठेवणार. तर तुम्ही पण हे लाडू नक्की ट्राय करा. एकदम हेल्दी आहेत आणि टेस्ट पण एकदम छान होते. ह्याच्यात साखर गूळ असं काहीच नव्हतं घातलं मी. फक्त खजूर आणि किसमिस त्याचा जो गोडवा आहे त्याच ह्याच्यात मी ते केले. पण तुम्हाला असे नसतील चालत तर तुम्ही एक तर खजूर जास्तीचा ॲड करू शकता. जे मी घेतलं होतं त्यापेक्षा थोडी जास्त क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता किंवा मग गूळ ॲड करू शकता. बट आम्हाला एवढा स्वीटनेस तिघांना पण चालतो, सो मी अशा प्रकारे हे करून घेतले आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता मी सगळं आवरून घेते आणि थोडा वेळ आराम करते. तर दुपारी छान माझा आराम झाला. आराम म्हणजे झोप तर काय अशी लागली नाही, बट फक्त रिलॅक्स झाले मी आणि एडिटिंगचं थोडं काम होतं ते केलं. त्रिशाचं होमवर्क होतं तो करून घेतला तिच्याकडनं. आणि आता ऑलमोस्ट 5:30 वाजले आहे. म्हटलं चला चहा किंवा कॉफी काहीतरी घेऊया. माझं असं काही फिक्स नसतं की रोज चहाच घ्यायचा किंवा रोज कॉफीच घ्यायची. मला मनाला वाटेल तेव्हा मी कधी चहा कधी कॉफी असं घेते किंवा कधी घेत पण नाही. असं फार काय मला त्याचं ॲडिक्शन नाही आहे. बट वातावरण असलं की मग होते इच्छा. बट आता सध्या तरी तसं काही वातावरण पण नाही आहे, त्यामुळे फार काय असं घेण्याची पण इच्छा होत नाही. बट म्हटलं चला आज कॉफी घेऊया. तर छान असं माझ्यासाठी मी कॉफी बनवून घेते. चला तर मग. तर माझा दिवा वगैरे लावून झाला आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. 7 वाजलेत, शार्प 7 वाजले, तुम्हाला मागे दिसत असेल. आणि काहीतरी चटाकेदार खायची पण इच्छा होत होती, बट शॉर्टकट पण पाहिजे होता. खूप असं म्हणजे बनवायची आज इच्छा पण नव्हती प्रॉपर असं काही, आणि खायचं पण चटाकेदार होतं. असं काहीतरी माझं झालं होतं आणि कंटाळाही आला होता आणि बाहेरचंही खायचं नव्हतं. असं काहीसं झालं होतं. तर मग म्हटलं चला एक बेस्ट ऑप्शन शोधला मी, तो म्हणजे इडली सांबर. सो मी इडलीचं बॅटर ऑर्डर केलं आयडीचं, जे मी नेहमी वापरते. सो म्हटलं चला इडली सांबर करूया, पटकन होऊन जाईल आणि थोडंसं काहीतरी टेस्ट चेंज आणि वेगळं काहीतरी पण खाल्ल्यासारखं होईल. म्हणून असं ठरलं की आज डिनरमध्ये इडली सांबार बनवूया. असं होतं आमच्याकडे कधी कधी की डिनरच्या वेळी इडली सांबार बनवलं जातं. तुम्ही पण असं करतात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा की इडली सांबार वगैरे हा प्रकार डिनर टाईमला करणं. सो असं काहीसा आजचा प्लॅन आहे. तर आता मी पहिले सांबारची तयारी करून घेते आणि इडली गरम गरम जेव्हा जेवायला बसायचं राहील तेव्हा करेल. अजून राजेश ऑफिसमधून आलेले नाही आहेत, येतीलच एक जरा वेळात. आणि त्रिशाचं काहीतरी चालू आहे तिकडे स्कूल बॅगसोबत. सो असं काहीसं आहे. चला आता मी पटापट सांबारची तयारी करून घेते. राजेश जस्ट ऑफिसमधून आले, खालीच आहे ते, आणि कॉल आलेला की
काय बनवायचं ठरलं म्हणून, कारण अर्धा तासापूर्वी मी त्यांचं जाम डोकं खाल्लं होतं की काय बनवू सांगा म्हणून, की मला सुचत नाही आहे, काहीतरी छान पण खायचं आहे बट पटकन होणारं पण पाहिजे, इझीवालं असं. मी बरंच डोकं खाल्लं होतं बट ते बोलले की सुचत नाही आहे, आला की ठरवू म्हणून. मग त्यांचा कॉल आलेला की काय बनवायचं ठरलं आहे का, काय आणू का खालून म्हणून आलेच ते. बट मी त्यांना सांगितलं नाही माझा मेनू काय ठरला आहे तो. बघूया आता, त्यांना सरप्राईज देऊया, कारण हा त्यांचा आणि त्रिशाचा आवडीचा मेनू आहे. चला, ठरला माझा मेनू. गेस करा बरं काय असू शकतो. किचन मध्ये नाही बघायचं, किचन मध्ये नाही बघायचं. काय कळे ना, तुमचं फेवरेट आहे तुमचं आणि त्रिशाचं. झाकलाय मी तिथलं, नाही करणार, थोडंफार कळलं. सांगा ना तुमचं आणि त्रिशाचं फेवरेट. हे नाही, दुसरं जे मला तितकं नाही आवडत बट तुमच्या दोघांसाठी मी बनवते बरं. हा मला चालून जाईल आज, असं आहे. फेवरेट तुमच्या दोघांचं जास्त आहे बट आज मला चालून जाईल. इडली कधी पण चालतं, पण ती पण घरातली, फक्त बाहेरची. काय 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 फक्त घरातली. ठीक आहे, चला बनवते मग मी आता. ऑफिसच्या तिथे एक खूप छान आपण मोठ्याने बोला ना. तो वडा, मेदू वडा वाला आहे, क्रिस्पी वाला, भारी भेटतो. कधी नेत पण नाही, काय नाही, नुसतं नाही, सांगता आमच्या ऑफिसच्या इथे हे भारी मिळतं, आमच्या ऑफिसच्या तिथे ते भारी मिळतं. नेत तर कधीच नाही, नुसतंच सांगता घरी येऊन. पक्का बघा, रेकॉर्ड होत आहे. वीकेंड म्हटलं ना, मग कोणता ते बर, ठीक आहे. चला आता मी बनवून घेते. इकडे माझं चॉपिंग चालू आहे आणि इकडे दूध तापायला ठेवलं आहे. चलो, तर राजेशला आता मी लाडू टेस्ट करायला देते. चलो, हे घ्या लाडू. आज केले का? कसे झाले सांगा, खरं खरं सांगायचं. बिघडलं असेल काय टेस्ट तर मागच्यापेक्षा वेगळा आहे, मस्त चांगला झाला. नो शुगर नो जॅगरी. जॅगरी पण नाही, मग स्वीट कशामुळे? खजूर आणि किसमिस गोड आहे ना प्रॉपर. साखर पण नाही घातली, गुळ पण नाही घातलंय. असंच पाहिजे. चांगला प्रॉपर झालाय ना, गोड वगैरे पाहिजे तसा. प्रॉपर गोड आणि ओट्स आहे. तो मागचा जास्त गोड होता बिकॉज जॅगरी हा मीडियम गोड आहे. ह्याच्यात ओट्स पण आहे, तीळ आहे, ओट्स आहे. फक्त मागच्या ह्याच्यात जे ड्रायफ्रुट्स होते ना ते थोडे चेंज केले. त्यात अक्रोड वगैरे घातलेले होते ना, अक्रोड पिस्ता. मग म्हटलं आता ते न घालता बाकी चेंज करूया. चेंज केलं, मस्त चांगला झाला ना. मागच्या जॅगरी लागायची, त्याच्यात आता काहीच नाही. खा मग काय. चला मी घेते करून स्वयंपाक. तर मी आता सांबार बनवून घेत आहे आणि सांबार मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवते. म्हणजे पहिले भाज्या शिजवून घेऊन आणि त्याच्यानंतर फोडणी वगैरे द्यायचं असं काही करत नाही. डायरेक्ट कुकरमध्येच फोडणी वगैरे देऊन सगळ्या भाज्या घालून डाळ घालून डायरेक्ट त्याच्यातच करते. ही मी ॲक्च्युली रेसिपी मधुराज रेसिपीची किंवा मग कविताज किचनची ह्यापैकी कोणाची तरी बघितली होती. ह्या दोघींच्या रेसिपी जास्त बघते मी, बाकीच्या पण बघते पण ह्या दोघींच्या जास्त बघितल्या. तर त्या दोघींपैकी कोणाच्या तरी एक रेसिपी मी बघितली होती की पटकन असं झटपट असं सांबार कसं बनवायचं. सो तेव्हापासून मी हीच ट्रिक फॉलो करते की डिरेक्टली कुकरमध्येच फोडणी देऊन वगैरे बनवायचं. डबल तो त्रास होत नाही आणि टेस्ट छान होते. काही वेगळी अशी टेस्ट चेंज नाही होत. सांबारची जशी टेस्ट असते तशीच टेस्ट लागते आणि सांबार एकदम पटकन होतं. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते की मी कसं करते ते.
तर इथे मी सगळं चॉप करून घेतलं आहे. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता घेतला आणि हे डांगर, आमच्याकडे याला डांगर म्हणता, कुणी कुणी त्याला लाल भोपळा पण म्हणता. सो ते मी घेतलं आहे. असं आमच्याकडनं ही भाजी बिलकुल खाल्ली जात नाही. आम्हाला तिघांना पण डांगरची भाजी अजिबात आवडत नाही. सो मी सांबारमध्ये हे आवर्जून घालते. ह्यापेक्षा वेगळं मी काही घालत नाही. शेवग्याच्या शेंगा घालते, बट आज शेवग्याच्या शेंगा नेमक्या नाही येत, सो त्या नाही घालता येणार. इकडे ही तुरीची डाळ मी धुवून घेतली आहे स्वच्छ. ही घरची तुरीची डाळ आहे, त्यामुळे त्याला थोडंफार असं साल वगैरे आहे. आणि इकडे घेतला सांबार मसाला, चिंचेची चटणी आणि फोडणीसाठी मसाल्याचा डबा. आणि कुकरमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आहे मी ऑलरेडी. सो आता पटापट मस्त फोडणी देऊन घेते. तेल आता मस्त तापलं आहे, तर पहिले मोहरी घालून घेते मी. त्यानंतर जिरं थोडंच होतं, सगळं घातलं मी. कढीपत्ता आणि आता कांदा घालून घ्यायचा. नॉर्मल जशी आपण फोडणी देतो तशीच फोडणी देऊन घ्यायची. छान परतला आहे आपला. आता मी टोमॅटो घालून घेते. टोमॅटो पण छान परतला आहे. आता डांगर घालून घेऊया. कुणी वांग वगैरे पण घालतं, बट आमच्याकडे नाही आवडत आम्हाला तिघांना पण वांग, सो मी नाही घालत. शेवग्याच्या शेंगा मी घालते, बट आज नेमकं संपलं आहे. आता हे सगळं छान परतवून झालं आहे. आता मसाले घालायचे. खूप वेळ असं नाही परतवायचं, कारण आपण शिट्टीच घेणार असतो कुकरची, तर ते शिजून जातं प्रॉपर. सो आता हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचे सांबार मसाला असं घालून घ्यायचं. हे छान परतलं की डाळ घालून घ्यायची. तर डाळ वगैरे घालून घेतली मी, यात तुरीची डाळ, पाणी घातलं आणि चिंचेचं जी पेस्ट होती माझ्याकडे ती घातली. थोडी आंबट गोड तिखट अशी चव यायला. चिंच गुळाची होती ती, सो ते घालून घेतलं. आणि आता 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या झाकण लावून, आणि मग आपलं सांबार रेडी आहे. सो असं झटपट असं मी हे सांबार करून घेत असते. चला, आणि बाकीचा किचनचा जो पसारा आहे तो आवरून घेते आणि एकीकडे इडली लावून घेते. तर इथे हे आपलं सांबार बनवून रेडी आहे. स्मॅश करायचं. कुकर खोलला की, शिट्ट्या झाल्यावर कुकर ओपन केला की स्मॅश करून घ्यायचं स्मॅशरने. आणि जर तुम्हाला वाटलं खूप थिक झालं आहे तर पाणी वगैरे टाकून तुम्हाला आवडतं त्या कन्सिस्टन्सीमध्ये करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे सांबार माझं तयार झालं. एकदम झटपट होतं आणि टेस्टी पण लागतं. इकडे हे बघा, इडल्या पण झाल्या आहेत. इकडे अजून एक बॅच लावली आहे. चला आता जेवून घेतो. कशी झाली इडली? आणि इकडे बघा, बिना सांबारचं जसं इडली खायला सुरुवात पण झाली. चला तर आता आम्ही जेवण करून घेतो. तर आमचं जेवण वगैरे झालं. माझं किचनमधलं सगळं आवरून झालं आणि खाली वॉकला जायचं होतं, बट त्रिशाचा काय अभ्यास बाकी होता, त्यामुळे ते स्किप केलं आम्ही खाली जाणं. म्हणजे मी आणि त्रिशाने राजेश वॉक वगैरे करून आले आणि आता त्रिशाचा पण अभ्यास झाला आहे. तर असा होता माझा आजचा हा दिवस. आणि छान असे आज मी तुम्हाला एकदम हेल्दी असे लाडू दाखवले आणि नक्की रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.